डे 4 आता वाजले 4:30. आता आम्ही चालू ओंकारेश्वरला. आम्हाला सांगितलं की सकाळची आरती असते आणि गर्दी बी कमी मिळेल आम्हाला, म्हणून आम्ही आता चाललेलो आहे. तर बघू आपण. सगळ्यांची तयारी झालेली आहे 4:30ला सगळ्यांची सकाळची. 6 जणांचं आवरून झालेलं आहे बघा. चला वेअर वी गोईंग? श्री ओंकारेश्वर. ओके. 8 फीट. कितीला उठलेला तुम्ही? 3 वाजता. पहिला एक का उठला? 2:45. पहिला आहे का? मी पहिला एक का? तिसरा. जीवन 5वा. 6वाचा. आणि हे बघा आमचे कपडे इथं कसे अडकवल्यात आम्ही, वाळत घातल्यात. ही सगळी गावाला दिसतात ही कपडे इथनं. आणि मंदिर इकडं आहे, इथनं दिसत नाही कारण का रिफ्लेक्शन आले. जर तुम्हाला ओंकारेश्वरचं दर्शन लवकरच घ्यायचं असेल तर हो पब्लिक मग सकाळी गेल्याला चांगलं आहे. पहिला 4-5 वाजता. नाही दिसत वगैरे, रिफ्लेक्शन यायला लागले असं. अरे डोळ्यान बघ. अर्ध्या तासात दर्शन होईल. चला. ओके. 8 फीट धावतो तुझं. मयूर तुझं काय म्हणणं? कशाबद्दल? कितीला उठलास? मी प्रत्येकनं उठवल्यावर मी उठलोय. पेस पोलो मोबाईल सगळ्यांचा. बिल्डर हर्ष ह्याने असला फकाला मारला आहे आणि एक आमच्याकडनं असलं एक चांगलं काम केले हे मी तुम्हाला सांगेनच. आणि हाही सांगेलच. मी नाही सांगणार. हा आपला माणूस आहे. तोंडच नाही सांगायला असलं काम केलं. कशाला सकाळी सकाळी असलं काम करायला नाही रे. सकाळी शिवाय शिवाय तर आम्ही तुला द्यायला पाहिजे. हाड असं का काम प्रामाणिक केलं असतं. वागलं म्हणून शिवाय प्रामाणिक कुठे मग 200 साठी का भांडलास तू? 200 काय मग त्याच्यासाठी मी काय 300 माणसांची लाईन चुकी कधी मान्य करायना. नाहीच करणार. का करू? चुकी असली तर मान्य करू ना. बरं असून द्या. गरीबा पोटात घ्या चूक एक. हे जी घेतो मी पोटात. हर्षी स्क्रोलिंग वॉचेस जीवन पाटील. काय म्हणायचं आहे? काय म्हणायचं आहे? आता कुठं निघाले ते सांगा. आता आपण निघाले ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायला. ते एक शिवलिंग आहे आणि त्याचं दर्शन केल्यावर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. हां 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्याचं दर्शन केल्यावर मामलेश्वरचं पण दर्शन करायला लागते, नाहीतर ते शिवलिंग पूर्ण होत नाही. हर्षा घड्या घालणार आहेस काय? मला तर दे. चालू आहे काय? चला. पाऊस पडलाय का जोरात? नुसता जोरात नाही, लय जोरात पडलाय. आम्ही आत्ता एकाकडनं फुलं घ्यायचं ठरलेलं कारण का आम्ही चप्पल काढायचं तिथं. तो म्हणला हे सगळं घ्यायचं, म्हणजे ते वेगळं त्यानं पॅक केलेलं ते घ्यायचं म्हणला. आणि चप्पल आमची एका पोत्यात घातलेली, आम्ही ते तिळगुळ नाही घेतल्यावर आमच्या हायशी खाली होतलीत. हे मेन मंदिर आहे हे वालं. हे मेन आहे ओंकारेश्वर मंदिर. जो नाही करणार आहे वो मंदिरामध्ये आलोय आम्ही. हे बघा पहिले करणार. साहित्य वगैरे घेऊन आलोय. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर दर्शनाचा योग आलाय आम्हाला. बघूया किती वेळा दर्शन. सप्तशृंगी आहे मग कोण आहे? हां शनिवारची कृपा. असं आहे तू काय? हां तुझ्यावर 1200 म्हणलं. 1200 जास्त असतील. काय विषय चाललाय? ही लाईन जर पैसे देऊन गेला असता तरी येत नाही.
हे जरा बघ हे आहे ना हो ह्यो काय अरे तो मोबाईल करायला यो कॅमेरा आहे चालते ना व चाललं नसेल सर जावडीच आहे आपला एवढीच करतात लगेच हे सगळंच गेलं पहिल्या दिवसापासून जवळचा नंदी ओंकारेश्वर मंदिर आमचं आत्ताच दर्शन झालेलं आहे दर्शन एकदम चांगलं झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे ममलेश्वरला कारण का हे ज्योतिर्लिंग पूर्ण जेव्हा होते तेव्हा ममलेश्वरचं आम्ही दर्शन घेतो तेव्हा तर आता निघालो आहे आम्ही ममलेश्वरला लवकर दर्शन झालं आमचं किती मिनटात दर्शन झालं किती मिनटात दर्शन झालं आपलं 15 ते 20 मिनिटात होय लवकर उठल्यामुळं आमचं 15 ते 20 मिनटात दर्शन झालेलं आहे ते पुढं जी नदी वाहते ती नर्मदा नदी आहे ती अशी एकमेव नदी आहे ती कुठून कुठं वाहते रे त्याला माहिती कुठून कुठं वाहत्या पूर्वेकडनं पश्चिमेकडं येस त्यामुळे ते पडलंय माहिऱ्या ते तेवढंच ढासळ आहे का ते ढासळ आहे का तिथलं त्यामुळे ते पटलं एवढी गर्दी झाली बघ हो लाईन कुठेपर्यंत आल्या बसू द्या बरं टुवर्ड्स ममलेश्वर फुललेली दचकी भांग पिल्यावर काय फुललेली दचकी भांग पिला असता तर चिडलेली दचकी दोघांचं सांगाले एकाकडे हात केली अरे बाहेर परत खाली उतरून वर का चाललाय अरे काय डोकं बिकं फिरलं आम्ही ममलेश्वरच्या मंदिरात आहे जस्ट नाव ह्युमिडिटी ऑन इट स्पीक एवढं मला खरंच पीक आहे कोकणात आणि उकडलं नाही नाही कोकणात जास्त गरमी आहे याच्यापेक्षा नाही, कोकणात मला उकडलं नाही एवढे ह्याच्यात गेलो ते. कोकणात आणि हे आहे काय म्हणतात खारापणा जाणवते हवेत मला पण जाणवलं सोड पण उकडलं घाम अजिबात आला नाही मला तर माठ आहे पाणी प्यायला बीपी वाढलाय का बघ इथनं एवढ्या entry. पितीने वाटलं धाप लागते मला पाणी प्याऊ. कधी होईना नाही दहा पण लागत नाही केला घाम चप्पल सुटतोय stand नुसता आहे. लय. कालेश्वर मंदिर परत ममलेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि आमचं ज्योतिर्लिंग पूर्ण झालेलं आहे ही दसकी बघा दसकीत सगळ्यांना झोप आलेलं पावणे 4 ओपी पाहुणेच्या ए हळू जरा त्याची टोन म्हण हे चला अरे मयूर बोल की अरे काय झालं अरे असं काय करायलायस तू नाही रे गाडी नाही माझ्याकडे अरे सुद्या तुला लय मस्ती आहे आणि 2-3 मेन राहिलीत आपल्या कुठले सांग कुठले मला माहिती मला माहिती आहे. नावं सांगितले अवघड नाव आहे ती देवांची तुला तर माहिती आहे का आपण कुठल्या कुठल्या देवाला एक मंगलनाथ हां सांग मंगलनाथ मंगलनाथ बरोबर आहे सांग की मंगलनाथ मंगलनाथ आणि ती ह्याला एक मुक्तेश्वर ऋणमुक्तेश्वर हे असे नाहीये आणि कुठली तर माता एक होती रेणुका माताचं टाईप अशी हां हरिसिद्धी हरिसिद्धी बरोबर आहे हरसिद्धी अरे अवघड असली ना वाजते अवघड. जो आम्हाला माहिती आहे ज्योतिबा नायकबा परत काय भैरोबा काय नावाबद्दल काय म्हणणार बर अरे असली नाव म्हणजे अवघड बरं. काय blame हां. नाही करत आहे. येत, लगेच काय होत पटले, नाही, आला. काय होत नाही देव आपल्या मागे काय टप्पा हा. आणि एकदा टप्पा. हां बस की. तेवढीच नाही. आणि आपल्या इथे नाव कशी मर गो मसो असलं अवघड काय नसते आपल्याला म्हणून इकडं आला खर्च करून मुंबलेश्वर काय हे नाव काय मुंबलेश्वर ममलेश्वर पहिल्या जाऊन काय म्हणलं माहिती मला पण ओंकारेश्वर बबलेश्वर का काहीतरी ऐकवायला ते मला बरोबर सरळ म्हणलं असेल तुला चुकीचं ऐकू गेलं बघ 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 कसल्या फोटो काढेल हाय हाय, हाय. ह्याचा फोटो काढ की हे पोच दिले का वाटेल टारशात काढतात तसं काय मिरर मध्ये पोहोचली बघ नाही तर दाजी तुला ते केलेलं तुझं म्हणणार तुला माहिती असेल. असंच गेल तू म्हणणार पिक्चरमध्ये एवढा म्हणायचं घाम आला फोटो काढून काढून काय भैरव तर केलाय मेन केले तर सगळे
बाळा काय झालं ते मस्तच आहे. दुसरी कुठं मग आम्ही पाय धुवायला गेलो तुझ्या पप्पाने सांगितलं तू केलं जाऊन ना म्हणलं आता मंदिरला जाऊन आलो पाय धुवून काय उपयोग? खाली आम्ही गेलो पाय धुवायला मंदिरला जाऊन आले पाहिजे जायचं जायच्या आधीच धुवायला गेलो हा काय बी लवकर तुला तिथनं ढकलले खाली मंदिर गेले गेले ढोलेपुरी बोलाय डायरेक्ट बोल सुद्या आता आम्ही निघालो रूमवरती. हिने पिलेला आहे चहा आणि कॉफी. आणि तू काय पिलीस? चहा. हिने पिलेला आहे चहा. आणि आम्ही आता निघालो आहे रूममध्ये आवरायला. 4 लोक रूममध्ये आवरायला निघालो आणि 2 लोक ती मागे गेल्यात आता इर्टिकापाशी. ती गाडी आम्हाला ठरवायला. इथनं आम्ही इंदोरला जाणार आहे आणि तिथं बघूया की काय काय होतं आणि कसं कसं होतं. तिथं काय काय फिरणार आहे अर्चा आपण? काय आयडिया आहे का? छप्पन? छप्पन भोग छप्पन भोग. छप्पन का काय छप्पन बाजार, सराफा बाजार आणि काच महल आणि काही 2-3 स्पॉट आहेत ते आम्ही फिरणार आहे. आणि खरेदी काय असली तर आणि स्ट्रीट फूड एन्जॉय करणार आहे. आता ते कसं असणार आहे ते हर्ष काय वाटतं तुम्हाला? एक्सपेक्टेशन काय आहेत? आतापर्यंतच्या फूड क्वालिटीवर तर मी हे नाही आहे, खुश नाही. सॅटिस्फॅक्टरी नाही आहे तो. नाही. चाल केला उड्या तिकडे. बरं बघ्या काही कळत नाही. चल वरचं आहे इकडं चल बघून या. नको ग बस पाय दुखा घोड्यावर बस. तसं त्याला काय उगाच शिव्या घालत होतो मी खाली एक्स्ट्रा जायला लागला म्हणून. आता इंदोर करून निघाला आहे लगेच झालं म्हणजे लगेच आला म्हणजे? बसू काय अजून कुठं आहे ते शूटर? कुठे शर्ट घ्याय गेलाय ते झोपायचं म्हणलं निवांत द्यायचं बाबा. तिथं जाऊन जाऊ खरंच झालं? होय 2000. गेले रे बाकी जो भी लिखा है जिया है हर्षा भावा 500 रुपये वो जिया है. मी 2 वेळा सुदेशला डिक्लेअर केलता विनर. मी फेअर खेळतोय पण तू जे केलास ते चुकीचं केलास 2 दिवस. कोणाला तर विनर डिक्लेअर करायला पाहिजे. मी आधीच रूल सांगितलेला. आता भांडण्यात काय अर्थ नाही. ओके नंतर ना आपण रात्री टॉपिक बघूया आता. आम्ही खेळणार. चला कुठं आहे ते? ह्याच्यात दे. इथं दे रे. इथं दे नुसता डायरेक्ट 204 म्हणून. तुझी बी ठेव. माझं नाही बसणार. कुठं बसणार? तुझी मी इथं मागे ठेव. आपण मागे बसा ना. हो नको मग पाहिजे तुला जल्दी की नको खाता 2 चालू काय काढून हो सांगतो. तुझा कवर काढ आणि खा तुझं तू. बूमर दाडा नाही पोरं खोळी करायची का स्टोरेज भरवायला. कुठनं शिकलेस बाई तुझं शिकली पाणी दे नाही रे. मी ब्लॉग बघून शिकली. शिकलोय बाई. हे नव्या लय म्हणायचं. होय नव्या बी म्हणायचं लय लय म्हणते ना मुंबई तिकडे सवय तशी. मुंबईवाले कोकणात पण तसं काय तसं की बाई बाई कोकणातली मुंबईला राहतात नाही बऱ्यापैकी तसंच असतं त्यांचं. कोकणातली भाषा आणि आपली भाषा सेम आहे ना. कधी राजापुरातली अशी का नाही या बाजूची एकदम शुद्ध आहे. शुद्ध मराठी म्हणतात. आणि इकडं गोव्या साईडला वगैरे गेला सावंतवाडी प्युअर कोकणी भाषा पूर्ण कोकणी. स्टोरेज आहे ना रे मका तुका स्टोरेज आहे ना त्या हाय 53 मिनिटं. तसं विषय काढूनच टाकायचं. प्रत्येक जण तेच म्हणायचं. मयूर स्टोरेज आहे ना भाई असं म्हणायचं.
काय भाई तुमचं काय म्हणणं आहे? ओ भाई केळ किती डझन? सुभान तंबोळीला विचार जिल्हा जेल. खरेच भाव असं चेगिरी येडचं भेटू द्यायला काय पण कशाला चालत नाही येत असं ए यार हे दिसणार हे दिसणार माझं नाव घेतलं बघ. भादुले क्लीनेस्ट सिटी म्हणला. तुला ह्याच्यावर टिप्पणी काय करायची? एक नंबर रस्ता उद्या पहिला रस्ता नवा रस्त्यावरचं पहिला स्पीड ब्रेकर काढा. हागंदारी मुक्त आहे ना नाही अजून नाही हागंदारी मुक्त नाही अजून. आहे सुरेश काय हागंदारी मुक्त आहे का नाही? कैमरा है हाँ ब्लॉक कर रहे टाइम डाल दीजिए कितने 12:45 बागला नाम सबके नाम लिख दो 1 2 3 4 5 6 7 4 बेड का है ना? सामान आपके जब तक आईडी निकाल दीजिए सब कॅमेरा आहे हाँ ये कैमरा है छोटा कॅमेरा आहे आईडी आप देख सकते हैं ऐसे दे दो आईडी प्रूफ कैसे घुमाए नहीं नहीं ये केस सोनी का ये गोप्रो 30,000 क्लियर थी आगे से हाँ क्लियरिटी हाँ पानी की बॉटल महादेव का द्वारा. ए अरे भारी आहे की हाँ पता है खटका मारा की. और ये रूम टूर अब देखिए यहाँ पे एलसीडी लगा हुआ है यहाँ पे पानी की. LCD चालू आहे. हा चालू आहे मैच लगता है ना FIFA होगा रात को. बेड एकदम भारी आहे बरा आहे. टाईल एकदम प्रीमियम वाटतं यार क्लासिक वाटतं. रूम शोधल्या माझ्या मित्रांनो लँडलाईन नंबर आहे इथं फोन करून सांगायचा हे पाहिजेल आहे ते पाहिजेल आहे हे कमी आहे ते कमी आहे हे गेले ते गेले. इथं लाईट पण आहे आणि LCD काय आत्ताच सांगितली. हे काय आहे बोर्ड टिपॉय टाईप केले आणि हे काय आहे मिरर. हे टॉयलेट एकदम क्लीन आहे आणि क्लिअर आहे. इथं पण मिरर आहे. ओके एकदम रूम 6 जणांसाठी है ना. इथं काय आहे हँगर जास्त जायचं. गुजराती माणसं भावा ते माणूस कसलं बोलाल तर बघितलंस एक्सप्रेशन म्हणजे आतनं बोलाल तर एकदम आपल्यातलं वाटाल तर पाहिजे. नाही नाही खरं ते साबण पण दिलाय टॉवेल पण दिल्यात वेगवेगळं. इधर बैठे एक टाका एक लाव एक ते नवाच आणायला सांग 2 ऍडजस्ट करूया आपण लागत नाही मयूरला आपलं पण अरे प्राऊड आहे मला. ये आपका ये बिस्लेरी फ्रिज में रखनी है क्या? रख दो ना. फ्रीज में कशाला एक कुठं आहे फ्रीज इथे का खाली ठेवाय. खाली असं एक विषय आहे 2 एक्स्ट्रा जास्त क्या दे दो ठंडी बदल के 21 कुठं 2200. इसको ठंडी बदल के दे दो. खाली दे दो 4 एक- एक दे दो एक दे दो हाँ ठंडी. हाँ जास्त लोकांना जास्त आम्हाला 85 म्हणलेले आम्ही ये आपकी एक रहेगी क्या दोनों दे दो ये ठंडी. 2 लीटर की है. हाँ 2 लीटर 2 लीटर की मिल जाएगी. हाँ 2 की दे. एक ही मिल जाएगी एक हाँ एक सही है. तो इसको रख दो फ्रिज में बाद में ले लेना आगे रख दो. वो ऐसे ही रहने दो एक रहने दो, एक ले लेके. अच्छा इसको ठंडी दे देता हूँ. हां चांगलं आहे सर मारवाडी आहे का? कशाला काय बनाते ते हा तुला गुजरात आहे काय म्हणते मला. ते कुठले ते गुजराती गुजरातीच आहे ते. म्हणून तर असं भारी बोलला. धंदा करावा तू कुठं राहिले ताई घालाय अजिबात मस्ती नाही आलाय सर तू बोलली किती वेळ असते
ते माणूस केवढं मोठं होतं तरी ते माणूस केवढं आपल्यापेक्षा मोठं होतं तरी बी कसं इन्व्हॉल्व होऊन बोलाल तर तसे आपल्यातली शूटर सगळ्यात चांगली रूम हीच आहे आपण बघितल्यापैकी. तिघं पण तिकडं जाऊन काय करायचं मी इकडं आलो. काय करायला ती 4,000 ची रूम ना 3,500 दिल्या मी घेऊया म्हणतो. अरे मेन्यू बघा किती. आजा मेरे खाजा आज त्यांचा उत्सव आहे त्याचा केलेला व्हिडिओ प्रीमियम दिल में समा जा असं मोठं विंडो होता त्याला आणि असं राजाचं असं बेड तसं बेड होतं. पनीर पप्पू 4,000 मध्ये 3,500 पर्यंत दिली. अरे हे काय दिसलंच नाही आम्हाला कुठं. आता आलं ते आज आलं स्वामी आज नाही काल आले. आज लगेच टाकून ठेवतो. चांगलं दिशा काय पण गेलं नाही. ही म्हणलं घ्यायला जाऊ. आजा मेरे खाजा आता गावठी पद्धत काय वाच की वैतागेश हर्षा अरे साफ आई गेलो. आजा मेरे खाजा दिल में समा जा अरे पाणी शाम बर काय आता बोला. तुमचं तुम्ही बोला आता माझ्याकडे काय प्रश्न नाही काय बोलायचं तुम्हाला आता जेवायला चाललोय. हा. सकाळच्या जेवलेलं नाही. हम्म. सकाळच्या चहावर आहे फक्त. हम्म. आणि काय खाल्लेलं नाही ना चहा खाल्लेस की जाऊन चिप्स आणि शेंगदाणे. चिप्स नव्हते शेंगदाणे. खोटं बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. फर्स्ट फ्लोअर आणि जे गांडीत मस्त आहे ते गेला आता खाली एक एक फ्लोअर थांब दाबत जाते मी ते प्रत्येक फ्लोअर बटन दाबून गेले आता इथलं ते बघ. मला माहित होतं काय जाऊन करणार पुढे काय माहित. हे हर्षा भांडले त्याला हॉटेलच माहित नाही. त्यालाच माहिती सुरजा काय अल काहीतरी नाव आहे. अल नसार अल हिलाल अल इतिहाद. नॉनव्हेज खाणार असं बीप बीप देतील ना ते. अल कसीम रेस्टॉरंट तिथे शाकाहारी बी आहे. भेज दिया मैंने बता. हमारे शूरवीर लड़ाकू थे इसलिए मेरी जगह ये लड़ेगा. हाँ खाना खाने जा रहे जाओगे अभी देख रात्री स्ट्रीट फूड खायचं. आत्ता आलोय आम्ही गुरुकृपा व्हेज प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. हर्ष यांचं मन मारलेलं आहे सगळ्यांनी. तर काय हर्षला खायचं होतं नॉनव्हेज. जायचं आधी फुल जेवून जायचं. स्टार्टरमध्ये काय मागवायचं. सांगा की स्टार्टर कशाला मागवायचं. ॲम्बियन्स एकदम वांड आहे. भारी वाटायला आहे. काय माहित नाही. फक्त ताट दिल्यात. आता मेनू सांगितला आहे ना. आता मेनू काय येतोय ते बघूया. मेनू काय सांगितलं दाल मखनी पनीर टिक्का मसाला 5 कुलचा आणि 5 काय सांगितलं कच्चा पराठा लच्छा पराठा आणि एक कुलचा ओळखा याला. लवकर जायला पाहिजे ना.